नमस्कार. या ठिकाणी आपण आता दौंड तालुक्यातील दौंड शहरातील प्रति पंढरपूर असणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ आहोत आणि या ठिकाणी सकाळपासूनच पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दर्शनासाठी लाभलेली आहे. हे ऐतिहासिक मंदिर दौंड शहरातलं असून या मंदिराची खासियत अशी आहे, राही आणि रुक्मिणी या दोन्ही सोबत सकारात्मकता झालेली आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचा वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे ते ऐतिहासिक मंदिर आहे आणि दौंडच्या या मंदिराला दौंड शहराला प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जात आहे. या ठिकाणी आता आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष सुद्धा, आपण त्यांना विचारूया. ताई, कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? छान, वर्षातून एकदा होतो, पण खरंच असं वाटतं की पंढरपूरची कमी नाही. हा एक पंढरपूरच आहे, चंद्रकोर नदीला आहे आणि हे दौंड पंढरपूरच आहे. या ठिकाणी होते आपल्यासोबत माजी नगराध्यक्षा शिंदेताई आणि यांनी आता सांगितलं की प्रति पंढरपूर साठी कसं आहे आपलं दौंडचं शहर आणि या ठिकाणी अख्ख्या तालुक्यातनं पंचकृषीतनं लोक येतात, भाविक येतात, त्यांना तुम्ही काय सांगताल? मला तर असं म्हणायचं, जर पंढरपूरला ज्यांना जायला मिळत नाहीये त्यांनी इथं पंढरपूर म्हणून दर्शन करावा, त्यांना पंढरपूरचं दर्शन घडेल. त्यांनी छान असं सांगितलं की ज्यांना पंढरपूरला वारीसाठी जाता येत नाही त्यांनी प्रति पंढरपूर म्हणून दौंडच्या या ठिकाणी यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. भाविकांसाठी त्यांनी आवाहन केलंय की ज्यांना तिकडे जाता येत नाही त्यांनी या ठिकाणी यावं. हॅलो, नमस्कार. मी जयदीप बगाडे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकन्याय संघर्ष आणि आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड या शहरामध्ये. या ठिकाणी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी पंचकृषीतल्या अनेक पालख्या या ठिकाणी येत असतात आणि आत्ताच या पालखीचे आगमन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ह्या नदी भीमा नदी तीरी त्या सर्व पंचकृषीतल्या पालख्या येत असतात आणि अशी ठिकाणी पूर्ण तालुक्यातनं लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज आषाढी एकादशी आहेत आणि या ठिकाणी अनेक महिला, मुलं, वृद्ध, प्रतिष्ठित, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातले लोक या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी सर्व लोक या दौंड तालुक्यातल्या अनेक ठिकाणच्या प्रत्येक भागातील अशा 12 ते 13 पालख्या या ठिकाणी येत असतात आणि आपण त्याच सर्व कव्हरेज या ठिकाणी आता दाखवणार आहोत. आपण सर्वजण आमच्या सोबत असं जोडत राहा. आम्ही तुम्हाला प्रत्येक घडामोडी आजच्या आषाढी एकादशीच्या या ठिकाणी दाखवणार आहोत. आणि आपण पाहत आहोत, आपण दौंडच्या भीमा नदी दुतडी भरून वाहताना आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत आणि अशा या ठिकाणी दौंड पंचकृषीतल्या अनेक पालख्या अनेक देवांचे स्नान करण्यासाठी या ठिकाणी येत असतात दर आषाढीला. याही वर्षी आलेले आहेत. आता त्यांची सुरुवात या ठिकाणी यायला चालू झालेली आहे. लोकांची, वारकऱ्यांची मायंदाळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. अनेक जण दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत, अनेक भाविक आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण दुथडी भरून ही भीमा नदी या ठिकाणी वाहते. आपण पाहत आहात मध्ये या ठिकाणी ऐतिहासिक मारुती मंदिराचा जीर्णोद्धार या साईडला चाललेला आहे आणि या ठिकाणी हा भीमा नदीच्या साईडला जाणारा महामार्ग आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहात पंचकृषीतल्या येणाऱ्या सर्व पालख्या या ठिकाणून जाताना आपण पाहत आहोत आणि ही पालखी माळवाडीची आहे. याचंही आगमन, माळवाडीच्या पालखीचं आगमन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे.
पंचकृषीतनं येणाऱ्या सर्व पालख्या या ठिकाणी उपस्थित असतात आणि फार मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक या ठिकाणी पूर्ण दौंडच्या पंचकृषीतनं येत असतात. या ठिकाणी आता आपल्या सोबत आहे सागर भाऊ जगताप, जे दौंड नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक आहे आणि यांचं सामाजिक आणि सर्व धर्माला सोबत घेऊन असणारे काम आहे. आणि आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी ते सर्व पालख्यांचं दर्शन करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण पाहत आहात ते कशा पद्धतीने सर्व गोष्टीतनं सागर भाऊ या ठिकाणी पालख्यांचे दर्शन घेत आहेत आणि
Thank you.